मनीषा शास्त्री जैन. मी ऐकलं आहे की हिंदू शास्त्रात चांगली वाईट कर्म नवग्रहांमध्ये काउंट होतात आणि जैन सिद्धांतात अष्टकर्मात काउंट होतात. तर हेच ज्योतिषी म्हणजे ग्रह किंवा दोषांची शांती करण्यासाठी कर्मकांड सांगतात. तर काय करायचं नेमकं? ॲक्च्युली आता सत्य तर हेच आहे की व्यवस्थिताचं ज्ञान मिळालं आहे आणि जे पण हिशोब आहे ते मनुष्याला पूर्ण करायचं आहे तर करा. आता का ज्योतिषाच्या चक्रात अडकत आहे? हे तर मनाचं समाधान आहे. बाकी ते पण काही करू नाही शकत आणि कितीही पूजा करा, जे भोग आहेत ते सोडू नाही शकत. हिशोब पुरे करावेच लागतात. मग का आपण ज्ञानमार्गाने जाऊ नये? दीपक भाई, जशी शरीर मध्ये दलालांना काय जास्तीचं चहा पाणी करायचं? जशी शरीराला व्याधी जडते तर आपण डॉक्टरकडे जातो आणि औषध गोळ्या घेतो असं तुम्ही सुद्धा सांगता. तर मग आपण ज्योतिषाने जर काही सांगितलं तर त्यालाच का नशीब मानावं? नाही, आम्ही जे औषधं सांगतो ते तुम्हाला ज्ञानाच्या किल्ल्या देतो. नाही, जसं आजारी पडलो तर आजार झाला आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो. तुम्ही सांगता की औषधं घ्या, ते बरोबरच आहे. मग आपण त्याला नशिबाचा भाग मानून औषध घेण्यास का मना नाही करत? औषधांमुळे अंधश्रद्धा तर नाही ना बसत. आणि हे जे वास्तुशास्त्र किंवा ग्रहपूजा सर्वांमुळे अंधश्रद्धा होते. हे तर काय असतं, शरीराला त्रास होतोय, औषध घेतल्याने शरीर निरोगी होणार आहे. तुमच्या आध्यात्मिक श्रद्धेला काही डिफरन्स नाही आहेत. आणि इथे तर तुमची आध्यात्मिक श्रद्धा बिघडते. त्यामुळे ही श्रद्धा बिघडवल्याने तुमची कर्म म्हणजे तुमची प्रगती थांबते नंतर. कारण तुम्ही करता दुसऱ्याच मानता की याने केलं. इथे तर निमित्त नैमित्तिक जाणता की शरीरास होत आहेत, त्यावर औषध घेतलं की ठीक झालं. कुणा डॉक्टरला करताही नाही मानत आणि औषधाला सुद्धा करता नाही मानत. आणि साधारण एक जसं भूक लागली जेवलो, कुणालाही करता नाही मानत. आणि इथे तर श्रद्धा बसते की ही मी ग्रहपूजा केली आहे, माझी दुःख संपली, आता मला हे होत आहे, मी या ग्रहाची पूजा करेन, मला फायदा होईल. तर रॉंग बिलीफ वाढत जाते, तुमचं कर्तृत्व बिघडतं. खऱ्या कर्तृत्वावर आपल्याला शंका येत राहते. जसं अष्टकर्मात मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की लाभांतरा कर्म येतं, त्यावर त्या प्रकारचा आपण जप करावा. हे बघा, हे जेवढं पण डीपमध्ये आहे सगळं लिहिलं आहे. पण कृष्ण भगवंतांनी अर्जुनाकडून जप करून घेतला होता का? महावीर भगवंतांनी गौतम स्वामींकडून जप केला होता? त्यांना सम्यक दर्शन दिलं. आणि खुद्द भगवान महावीरांना सुद्धा संगमदेव इतका त्रास द्यायचे. इंद्र महेंद्र आले, भगवंतांना विनंती केली, भगवंत आम्हाला द्या आशीर्वाद, आम्हाला असा आदेश द्या की आम्ही त्याला एका मिनिटात सरळ करू. भगवंत म्हणाले, मी माझं कर्म माझ्या जागृतीत राहूनच पूर्ण करीन, तुमची हेल्प नाही घेणार. मी तुमची हेल्प घेतली तर माझं तीर्थंकर पद ढळेल. तीर्थंकर दुसऱ्याची हेल्प नाही घेत, स्वतःच्या आत्मसामर्थ्याने आत्मबळाने कर्म पूर्ण करतात. तर तुम्ही का करू नये स्वतःची कर्म? का दुसऱ्याची हेल्प घ्यायला जाता? हे मंत्र हे सर्व मनाच्या शांतीसाठी आहेत. त्यांचे सिद्धांत मी तुम्हाला कालच सांगितले की तुम्ही पॉझिटिव्हली स्थिर होता म्हणून त्यामुळे सफल होता. अच्छा दीपक भाई, जसं ज्योतिषी मुलांसाठी काही सांगतात की तुमच्या मुलांना हे विचारायला जाता? नाही, विचारायला का जाता ज्योतिषाकडे? नाही, जसं सांगितलं तर आपण मुलांसाठीच मग कशा प्रकारे समजावायचं की आपण असं करावं? बघा, ज्योतिषाकडे विचारायला गेलात किंवा डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये गेलात, एक्सरे काढा, ब्लड रिपोर्ट्स आणा, ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, अडकता की नाही तुम्ही? वन वे ट्रॅफिक आहे, बाहेर नाही पडू शकणार. तर ज्योतिषाकडे जाल तर असेच चक्रात अडकतच राहणार. आणि कुणी तो जो असतो ना आपला बुवा म्हणतात, काय म्हणतात, तो जर जंतर मंतर करतो तर त्याच्याकडे गेला तर तो वेगळंच सांगेल तुम्हाला. म्हणजे तांत्रिकाकडे जाल तर वेगळंच सांगेल. तुम्ही ना आता ज्ञानमार्गाने जा आणि समभावाने उपाय करा. मुलांनाही शिकवा की हे बघ आपलं कर्मफळ हे आहे, कुणालाही दोष नका देऊ, दादा भगवंतांचं नाव घ्या आणि टाईम काढा, कर्म आपोआप पूर्ण होतील. बरोबर. जय सच्चिदानंद. शिवा जयपूर चरणविधी नियमितपणे करते. पण काय असा नियम आहे की ज्या दिवशी राहून जातं, नाही करू शकत, तर दुसऱ्या दिवशी 2 वेळा करायला पाहिजे, केलं तर चांगलीच गोष्ट आहे. अरे सकाळच्या 7चा चहा राहून गेला तर 11 वाजता पितो की नाही? आणि 11 वाजता पण नाही प्यायला तर मिळालं दुपारी डबल डोस मारता. तर मग हे करायला काय हरकत आहे?
नाही, तुम्ही सांगितलं की जसं 300 तास आपले झाले पाहिजे. प्रत्यक्षातली बाब आहे. घरी तर एक्स्ट्रा जेवण तर 2 वेळेला जेवता ना, ते तर नियमितपणे जेवता. आणि आधेमध्ये जे केक खाता, आईस्क्रीम खाता, ते तर एक्स्ट्रा आयटम. पण दीपक भाई, खूप वेळा असं होतं की जसं कुठे बाहेर गावी गेलो, आता इथे तर या वातावरणात आपण करू शकतो, पण कुठे बाहेर गेलो आणि चुकून तिथे वेळही नाही मिळू शकला तर नाही करू शकत. मनाला एक हुरहुर लागून राहते की चरणविधी नाही करू शकले, मी नाही करू शकले, तर त्या स्थितीत सुद्धा काय उपस्थिती होऊ शकते? त्यावर काय करू शकता, थोडीशी जितकी वाक्य आठवत आहेत तेवढी दुपारी झोपायच्या आधी किंवा रात्री झोपण्यापूर्वी बसून आठवून शक्ती मागायची. आणि मी शुद्धात्मा आहे, जागृतीत राहा. चरणविधी आत्म्याचं पूजन आहे, विटामिनसारखं आहे यात. तर हो, कर्म शरीराच्या क्रियेने घडतं. काय विचारायचं आहे? कर्म शरीराच्या हो, कर्म कशी घडतात, कर्माचे सिद्धांत. जसे की मनात अनेकदा काय होतं की जसं एक छोटीशी मुलगी आहे माझ्यासमोर सतत रडत असते, तिला पाहून माहिती नाही की खाऊ खिरडेशन होतं, जेव्हा की तिचं माझं पूर्वजन्माचं काहीतरी कर्म असू शकतं. हां, तिला बघून इरिटेशन होतं, कारण तिचे फादर आणि तिच्या आत्याबरोबर माझं मॅचअप नाही होत, त्यांच्यामुळे इरिटेशन होतं. तर मला असं वाटतं की ही मुलगी त्यांच्या वंशाची आहे, त्यांच्या संस्कारातली आहे, तर तिला बघून खूप इरिटेशन होतं. तर हे जे पण अनेकदा वाटतं की ही तिच्या आतसुद्धा शुद्धात्मा आहे, तिच्यावर मी प्रेमही करते पुन्हा, पण अनेकदा तर 99% तर मला इरिटेशन होतं तिच्यामुळे. कुणाला भोगावं लागतं त्यावेळी? तेच मीच भोगावं लागतं, मलाच भोगावं लागतं. सुरुवात करायची आहे, भोगते त्याची चूक, शिवाला सांगायचं आपलीच चूक आहे, आपलेच अभिप्राय चेंज करा. झालं ते ॲक्सेप्ट, झाला तो न्याय ॲक्सेप्ट करा. का त्यांना असंच पाहिजे आणि त्यांचा वंशज आहे का मानता? ती सुद्धा शुद्धात्मा आहे, आपापली कर्म पूर्ण करते. आता तुम्हाला इरिटेट झाल्याने तुम्हाला रागद्वेष वाढतोय, तर तुमचंच नुकसान होतं आहे. आपण शुद्धात्मा पाहावा आणि फाईल आहे समभावाने काढून टाकायची. तुम्ही तिच्याशी प्रेमाने बोलू पाहता, हे पण चुकीचं आहे. आणि इरिटेट होऊन द्वेष करताय, तेही चुकीचं आहे. समभाव राखून काढून टाका, फाईल आहे. आणि विचार, आता कर्म तर ज्ञान घेतल्यावर कर्मबीज नाही पडत, फक्त कर्मफळं भोगायची आहेत. नाही भोगलीत बरोबर तर परत रिपीट होतील, पेंडिंग राहतील. म्हणजे त्या डिस्चार्जमुळे पुन्हा कर्म घडत नाही. आता नाही घडणार. मी मी शुद्धात्मा आहे आणि व्यवस्थित करता आहे या जागृतीत तुम्ही आता आला आहेत, तर नवीन कर्म चार्ज नाही होणार. आता डिस्चार्ज कर्म आहेत ते पेंडिंग राहू शकतात. त्यांना मग नंतर जेव्हा तुम्ही क्लिअर कराल 5 आज्ञांमध्ये राहून, निर्दोष पाहाल समोरच्याला, तर तेही संपून जातील. मग तसं निरुमानं अनेकदा सांगितलं की खूपदा बॅटिंग करावी लागते तुम्हाला फिल्डिंग करावी लागते. त्या वेगळं सांगतात, कारण एकाच वेळी ती म्हणजे मग जागृतीवर आहे, पण ती गोष्ट सुधारत नाही, कारण सवयीप्रमाणे तर तेच होतं पूर्वीसारखं. बॅटिंग म्हणजे काय सांगतात तुम्हाला, की तुमची समजा तुम्ही आता सिम्पल त्या समोरच्या मुलीला तुम्ही पाहून मग इरिटेट होत राहा ना, तर तुम्ही इतकंच इरिटेट झाल्या कारणाने माझी चूक आहे, मी माफी मागते, एवढीच माफी मागता. पण एक स्टेप पुढे जा, म्हणजे इरिटेट का झाले, तर तुम्ही ॲनालिसिस केलं, तिच्या आईवडिलांमुळे आजोबा आहेत, बाबा आहेत आणि मुलगी आहे, तर हे तुमचे अभिप्राय आहेत. त्याही पुढे जा की तुमची अपेक्षा आहे की असंच झालं पाहिजे, त्यासाठी पुढे जा. म्हणजे मी खूप क्लीन स्वच्छ राहते, एकदम डर्टी राहते म्हणून मी इरिटेट झाले, असं डीप डाऊन जाणं त्याला फिल्डिंग करणं म्हणतात. हे डीप ॲनालिसिस करा की रूट कॉज काय आहे. हो, आपली चूक आहे तेच रूट कॉज आहे, आपली आवरणं तीच रूट कॉज आहेत. आपली आवरणं तुटली तर आपल्याला तिला पाहून जराही इरिटेशन नाही होणार, शुद्धात्माच दिसेल. जसं दीपक, एक घटना आणखी, आता जशी काळापूर्वीची घटना आहे. मी ऑगस्टमध्ये अडालाजला आले होते. आम्ही अडालापासून निघताना रेल्वे स्टेशनवर आलो आणि ती छोटीशी बाब आहे. आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो, आम्हाला तिकीट घ्यायचं होतं. तिकीट काढण्यासाठी आम्ही विंडोवरही गेलो, पण त्या विंडोवर तो जो तिकीट द्यायला बसला होता त्याने सांगितलं की तुम्हाला थोड्या वेळानंतर मिळेल, कारण ट्रेनचा टाईम अजून झालेला नाही आहे. आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आणि आम्ही आरामात खाणंपिणं केलं प्लॅटफॉर्मवर बसून. आणि आता आमचा टाईम झाला होता की आम्हाला तिकीट काढायला हवं होतं. त्याआधीच तिकीट चेक करायला प्लॅटफॉर्मवर कोणी आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याजवळ तिकीट नाही आहे, तुम्हाला तर पेनल्टी भरावी लागेल. आणि त्यांनी 1500 ते 2000 पेनल्टी भरावी लागेल सांगितलं. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निरुमानकडून येतोय, आम्ही तर राजस्थानमध्ये आहोत, तर आम्ही केस झालो. आम्ही तर तिकीट नाही काढायला गेलो होतो पण दिलं नाही. आणि त्यांनी निरुमाचं नाव ऐकून त्यांनी आमची पेनल्टी कमी केली आणि आम्हाला 300 रुपये द्यायला लागले. त्याला पण तिकडे झालं असं
की डोक्यात हीच एक गोष्ट होती की 300 रुपये आम्हाला द्यावे लागले. जरी एक चांगलं झालं की 1500 किंवा 2000पेक्षा ते कमी झाले 300 रुपये, पण ते 300 रुपये पुढील 2 तास माझ्या डोक्यात ते घुमत राहिले. आणि दुसरीकडे हे जाणवत राहिलं की हो, सर्व नशिबाचा भाग होता की 2000चे 300 तर झाले, पण हे सगळं डोक्यातून जात नव्हतं. तर काय त्या 2 तासाच्या वर्तनाने त्या कर्म बांधलं गेलं? नाही, कर्म नाही बांधलं. हा जो डिस्चार्ज लोभ आहे ना, त्यालाच दुःख झालं. हे क्रोध, मान आणि लोभ आणि मोह हे 3 मुख्य आहेत, आणि त्यांना सपोर्ट करणारे क्रोध, कपट सगळे माया आहेत. तर हा जो लोभ आहे ना, तर त्याला आतमध्ये त्याला ठेच लागल्यासारखं झालेलं आहे. तो दुखावला तर थोडं पेन झालं, पेन थांबलं आणि लोभ वगैरे सुद्धा लोप पावले. असं नाही ना की त्या 2 तासात मी कुढत राहिले त्यामुळे नवीन कर्म घडत गेलं. नवं नव्हतं, ते कर्मफळ होतं. भोग म्हणा तर भोगून पूर्ण झालं ते कर्मफळ. इफेक्ट भोगायचे होते, ते इफेक्ट ते भोगल्याने पूर्ण झाले. जय सच्चिदानंद. मनोहर मिश्रा. लोक म्हणतात की इथे कराल ते इथेच फेडावं लागेल. म्हणजे करावं तसं भरावं हेच विचारायचं आहे. कुठे आहेत मनोहर? हां, हेच विचारायचं आहे. करावं तसं भरावं, असंच ना? लोक अशी बरीचशी लोक बोलतात की या जन्मातलं या जन्मी फेडावं, पण तुम्ही म्हणता की नशिबाची शक्ती आणि योगायोगामुळे होतं, आणि असं की मागच्या जन्मी जे आपण कर्म केलं होतं ते या जन्मी भोगणार आहोत. तर ही गोष्ट बरोबर आहे की व्यवस्था इथेच करतो आणि इथेच भोगतो, हेच बरोबर आहे. या ताईनं हेच सांगितलं ना की कर्म बीज मागच्या जन्मातलं असतं पेरलेलं, कर्मफळ या लाईफमध्ये भोगतो, कर्मफळाचे परिणाम त्याच लाईफमध्ये मिळतात. एक एक्झाम्पल देतो. समजा 5 लाख दान केलेत, तर आज तुम्ही दिलं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळेल इथेच. 6 महिन्यानंतर मंदिराची जेव्हा उभारणी होईल तेव्हा तुम्हाला पुढे बसवतील, सगळे लोक सन्मानित करतील, बोर्डावरती तुमचं नावही येईल. तर इथे दान केलं तर त्याचं फळ याच जन्मात मिळतं. पण देणगी देण्यात तुम्ही जर 5 दिलेत, दुसऱ्याने 5000 दिलेत, असा का चेंज? तर हे दोन्ही पूर्वकर्माची फळं आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. लोक जे बघतात इथलं कर्म इथेच भोगावं लागेल, तर हे कर्मफळ आणि कर्मफळाचे परिणाम इकडेच मिळतात. आणि कर्मबीज नेहमी पूर्वजन्मातली असतात. जेवण जेवलो आणि तुम्ही आणि 2-4 दिवसात, अरे कुणी एक मुलगा हॉटेलमध्ये जेवतो, तर 3 वर्षानंतर त्याला पोटाचा विकार झाला, तर 3 वर्षांनी ते कर्मफळ मिळालं. सगळे लोक काय म्हणतात, हॉटेलमध्ये जेवत होतास, बघ तुझी तब्येत बिघडली. तर तिथलं फळ तिथेच मिळालं. पण तो हॉटेलात का जेवत होता, त्याच्या भावाने कधी नाही खाल्लं तर तो का खात होता? तर दोघांचेही पूर्वजन्माचे ते भोग होते. म्हणजे पूर्वकर्माचे फळ मिळतं आणि कर्मफळाचं फळ आता मिळेल थोड्या दिवसात, थोड्या वर्षानंतर. लक्षात आलं तुमच्या? रमण, जगात खरं बोलावं वाटतं, पण आताच्या या कलियुगात खोटं बोलल्याशिवाय कामं नाही होत. तर मनाला खंत वाटते तर मार्गदर्शन करा. तुम्ही एक अभिप्राय निश्चित करा की मला व्यवहारात खरं बोलूनच काम करायचं आहे, आणि संयोगामुळे खोटं बोलावं लागलं तर प्रतिक्रमण करून टाका. समजताय ना? हो. कारण पोलिसाने पकडलं, लायसन्स साहेब, आता माझा भाऊ आहे घरी गेलाय, त्याला दिलाय, खोटं बोलून निघून जायचं. कारण हे जग चोरी करू नका, हिंसा करू नका. आणि खोटं बोलण्याचं तर असं आहे, व्यवहाराने ज्या शब्दाने व्यवहार पूर्ण होतात ते शब्द बोलून पूर्ण करून टाका. आणि हां, आपलं इंटेन्शन नाही असतं कामं की आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. समजताय ना? काही पैसे घ्यायचे किंवा ते तुम्ही बिझनेसमध्ये 25चा माल असेल तरी 40-50 घेता, डबल सांगून खोटं बोलून, असं नका करू. एक नियम ठेवा बिझनेसमध्ये, जितकं राखू शकता तितकी प्युरिटी राखा. जर संयोगाने जसं कधी भ्रष्टाचार वगैरे प्रॉब्लेम झाला तर खोटं बोलावं लागतं, तर वेळ पाहून बोलून तुम्ही भाव ठेवा की आपण असं बोलायला नको होतं, तरीही बोलावं लागलं, माफी मागतो. तर हळूहळू गुन्हा नाही वाटणार तुम्हाला. सुदर्शन पटवा, इंदोर. अहंकार येण्यापूर्वी आपण अहंकाराचा पूर्वानुभव करू शकतो का? जर हो तर कसं? हो तर कसं? ॲक्च्युली अहंकाराचा अनुभव कोण करेल? म्हणजे अहंकार होणार आहे की नाही याचा आभास होतो की नाही असं विचारायचं. नाही, अहंकार सर्व दुःखांचं कारण आहे.
सर्व दुःखांचं. तर या दुःखापासून जर वाचायचं असेल तर मानवाला तर माझा प्रश्न असा आहे की ते जर आपण आधीपासून आपल्याला काही आभास होऊ शकतो का किंवा करू शकतो का? म्हणजे अहंकाराचा काय काय विचारायचं आहे तुम्हाला? आभास म्हणजे कशा प्रकारचा आभास? जसा अहंकार, जसा फॅमिली लाईफमध्ये किंवा कोणाशी जी फाईल जवळची फाईल आहे ज्यांच्याशी आपण बोलतो की कधी, आणि त्यात काय होतं की ते जे स्वतःला आपण जसं सुदर्शन पटवा त्याला मी नाही विसरू शकत, आणि जेव्हा संवाद साधतो एकमेकांशी तर मग समोरून कळतं की आपण काहीतरी बोलून गेलो, अहंकारामुळे बोलून गेलो आपण, तर ते बोलायचं नव्हतं मला. तर असं काय करायला हवं मी की तो मला नाही, तो अहंकार येण्यापूर्वी मला अंदाज येईल. आता हे तर तुमचा अनुभव तुम्हाला जागृती देईल. तुम्ही यासाठी काय करायला हवं? बाय चान्स कधी खराब शब्द बोलून गेलात कोणाला अहंकाराने, त्या समोरच्याला दुःख झालं असेल तर तुम्ही अनुभव करा की या अशा शब्दांनी त्यांना दुःख होत आहे, असं नाही केलं पाहिजे. आणि निश्चय करा की जे दादा भगवंतांना आठवून, हे दादा भगवान असे शब्द न बोलायला लागोत आणि दुसऱ्यांदा मी असा अपशब्द नाही बोलणार अहंकाराधीन होऊन, असा निश्चय करतो. अशी शक्ती मागा, तर हळूहळू तुमची शक्ती वाढेल आणि ती जी चुकीची वागणूक आपोआप कमी होत संपून जाईल. मग म्हणजे त्यावर उपाय म्हणजे दरवेळी प्रतिक्रमण करणं. 3 शब्द आहेत: आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान. तर ही चूक झाली त्याला आलोचना म्हणतात, त्या चुकीसाठी मी माफी मागतो त्याचं प्रतिक्रमण म्हणतात. अशी चूक पुन्हा न करण्याची शक्ती द्या, त्याच प्रत्याख्यान म्हणतात. आणि हे प्रत्याख्यान केल्याने तुमची शक्ती वाढते. दुसऱ्या वेळी तुम्ही जागरूक राहाल, तिसऱ्या वेळेस ती हळूहळू कमी होत जाईल, चौथ्या वेळेला बंद होईल. असे अनेक आमचे पण अनुभव आहेत. सर्व लोकांनी असा अनुभव करून ते पुढे जाऊ शकतील. तुम्ही करू शकता. सर, एक आणखी प्रश्न आहे माझा की बऱ्याचदा समोरच्याशी बोलताना तर त्यात बऱ्याचदा समोरच्याची चूक जास्त नजरेस पडते, स्वतःची चूक कमी वेळा जाणवते, किंवा आपण असा विचार करतो की जे मी बोलतोय तेच बरोबर आहे पण समोरचा बोलतोय ते चूक आहे. आता एक स्टेप पुढे जा की आपल्या व्ह्यू पॉईंटने आपलं बरोबर आहे, त्याच्या व्ह्यू पॉईंटने त्याचं बरोबर आहे. कारण त्याचा व्ह्यू पॉईंट आहे ना. आणि थोडं आता ज्ञानदृष्टीतून पाहाल तर मी शुद्धात्मा आहे आणि सुदर्शन वेगळा आहे, तर हळूहळू तुम्ही निष्पक्ष व्हाल. तर सुदर्शनची सुद्धा चूक तुम्हाला दिसेल आणि समोरच्याची असेल तर तीही दिसेल. पण आपल्याला त्या चुकीचा बेनिफिट नाही घ्यायचा आहे, आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, फाईल निपटावायची, पूर्ण करायचा हिशोब. आपण एखाद्याची चूक काढणार, तुम्ही एखाद्याची चूक काढणार तर हिशोब लवकर पूर्ण नाही होणार. तुम्ही स्वतःची चूक पडताळलीत आणि आपल्या चुकीवर सोल्युशन काढलं तर आपोआप सगळे सोल्युशन्स मिळत जातील. हळूहळू स्वतःच्या चुका शोधायचा प्रयत्न करा. या बुद्धीचा स्वभाव असा आहे की समोरच्यातल्या चुका दिसतात आणि बुद्धीच्या वर ज्ञान आहे. ज्ञानाचा स्वभाव असा आहे की स्वतःची चूक बघता. पण आता ज्ञानमार्ग तुम्हाला मिळाला आहे, हळूहळू तुमची जागृती वाढेलच. स्वतःचे दोष पाहायचे आणि एक चावी वापरा, भोगतोय त्याची चूक. दादांचे आहेत ना 4 शब्द: भोगतो त्याची चूक, झाला तो न्याय, संघर्ष टाळा, ॲडजस्ट एव्हरीवेअर. ही 4 वाक्य तर जास्तीत जास्त प्रॅक्टिसमध्ये आणा आणि 5 आज्ञासुद्धा प्रॅक्टिसमध्ये आणा, पालन करा. तर तुम्हाला अनेक सोल्युशन्स मिळत जातील आपल्या चुका सुधारण्यासाठी. जय सच्चिदानंद. हरिदयाल खरे. माझी फाईल, विशेषतः फाईल नंबर 2 माझ्यासोबत इथे सत्संगास यायला तयार नसते. मलाही खूपदा सत्संगी कार्यक्रमाला जायला ती मनाई करते. म्हणते की हे कोणते नवे भगवान आले आहेत. माझ्यासाठी तर श्रीराम, श्रीकृष्ण, शिवशंकरच हे पूजनीय आहेत. आणि कोणी नाही. कधी तर सत्संगास जाण्यावरून खूपदा तर खूप भांडण होतं. कृपया समाधान करा. जय सच्चिदानंद. त्यांना काय आहे की असं वाटतं की हे धर्म परिवर्तन करतायत, असं हजबंडचं, आणि थोडं हजबंडविषयी पॉझिटिव्हनेस असतो ना त्यांना, आणि थोडी इन्सिक्युरिटी फील होते की हे निघून तर जातील की मग काही चुकीचं ज्ञान मिळालं तर आमचा संसार मोडेल. हे असंच वाटतं की जेव्हा लोकल ठिकाणी जाण्यात काही त्रास नसतो, बाहेर गावी जाण्यास विशेषतः म्हणजे बाहेर नका जाऊ, इथे बसून काय ते घरात पुस्तक वाचा, आपल्या निरुमाचं प्रवचन आहे का, त्यात काही आडकाठी नसते. पण त्यांना सांगायचं तुझ्यावर माझं जे प्रेम आहे ते वाढणारच, कमी नाही होणार आहे, मी प्रॉमिस करतो. तुला थोडे प्रॉमिस करा त्यांना. आणि कधी ओरडू नका त्यांना, रागावून किंवा अपमान करून दुःखी नका करू त्यांना.
आणि बघा, मला तर ही अशी समज आली आहे, तर ही बाब त्यांच्यामुळे मला समजली आहे. मी जास्त वेळा गेलो तर मी जास्त सुधारेन, तुलाच त्याचा फायदा होईल. मग नाही, जसं मी कुणा दुसऱ्याला सांगितलं याबद्दल, या सत्संगाबद्दल, तर म्हणते दुसऱ्याला कशाला या जंजाळात ओढता, तुम्ही म्हणजे स्वतः अडकलात, दुसऱ्याला का त्रास देता अशा प्रकारे. नाही, ते त्यांना काय आहे की हळूहळू तुम्ही तुमचं जे चालू आहे ते करत राहा. एक दिवस त्यांना हे कळून चुकेल की हाच खरा मार्ग आहे. कारण पूर्वी त्यांना कधी दुसरे अनुभव आले असतील की असे लोक बिघडतात, दुसऱ्यांचं नुकसान करतात, ते भरकटत जातात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की इथे सुद्धा भरकटत गेलो तर माझाही संसारही मोडेल आणि हेही बिघडतील. आणि हळूहळू 2 वर्ष 4 वर्षांनी त्यांना रिअलाईज होईल की नाही, हा खरा मार्ग आहे. यांची प्रगती झाली आहे, स्वभावसुद्धा चेंज झाला आहे, एकमेकांबद्दल प्रेम वाढलं आहे घरामध्ये. तर हळूहळू त्यांच्या लक्षात येईल. हे काय असताना नवीन काही स्वीकारायचं म्हटलं ना तर मनुष्याचं मन स्वीकारू नाही शकत. त्यातून पूर्वीच्या अनुभवामुळे त्या रिॲक्ट होतात. तर तुम्ही धीर धरून शांततेने समतेने व्यवहार पुढे करा. तुमचं जे पण सत्संगात जाणं किंवा सत्संगाचे प्रोग्रॅम्स तुमचे, त्यात काही कमी करण्याची गरज नाही आहे. सावकाश त्यांना समजावत प्रतिक्रमण करत राहा. त्यांचं समाधान होईल असं प्रतिक्रमण करत राहा. नंतर थोडा टाईम काढणं गरजेचं आहे. आणि थोडी पुस्तकं आहेत ना दादांजींची, इकडे तिकडे ठेवून द्यायची. तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा बघतील काय वाचतात. हे गोष्ट तर चांगली आहे. हळूहळू त्यांना वाटेल हे तर चांगलंच आहे. ते तर सगळं माहिती आहे, निरुमाची प्रवचनं तर नेहमी ऐकतो. तरी पण हे पुस्तक ठेवून जायचं, वाचता वाचता अर्धवट उलटं ठेवून द्यायचं आणि घरातून. आता तर असं सांगते की आता आणखी एक पुस्तक नाही आणायची, आता एवढी सगळी ठेवलीत तेव्हा आणखीन घेऊ नका येऊ. हे त्यांच्याशी नंतर कॉम्प्रोमाइज करा की हे बघ, माझ्या एवढ्या बाबतीत तू डिस्टर्ब नको करूस. मी दुसरं कुठे प्यायला नाही जात, दुसऱ्या बाई वगैरे बरोबर किंवा कोणी गर्ल्स किंवा परस्त्री बरोबर फिरायला नाही जात आणि काही कोणता सिनेमा नाही बघायला जात. माझी एवढीच हॉबी आहे, मला यात तू डिस्टर्ब करू नकोस. एक स्ट्रॉंगली एकदा बोला त्यांना, एवढीच माझी इच्छा आहे आणि तू जर नाही म्हणालीस तरीही मी जाणार. तर तू स्वखुशीने मला जाऊ दे आणि मी तुला विश्वास देतोय की माझा तुझ्याबरोबरच्या संबंधात फरक नाही येणार, याहीपेक्षा जास्त प्रेमाचा राहील. स्ट्रॉंग बोलू शकता. त्याचं असं होतं की तुम्ही जितके नरम राहाल तेवढ्याच त्या जास्त कडाडतील. नाही, आता हे म्हणाले की या सत्संगला गेल्यावर तुम्ही बाहेरगावच्या सत्संगला नाही यायचं सांगा. हे बघा, मला इच्छा होईल वर्षातून एकदा मी जाणार, 1-2दा. तुलाही माझ्याबरोबर यायचं तर ये आणि तुला मी अहमदाबाद फिरवेन, फर्स्ट क्लास आरवर्ल्डमध्ये सिनेमा दाखवेन, तिथे थोडं फिरायला सुद्धा घेऊन जाईन. आणखी 2-4 दिवस राहूया. तिथे पिकनिक सेंटरसारखं आहे, खूप चांगली जागा आहे. तू नको येऊ सत्संगाला. तू तिथे थोडं खाऊन पिऊन थोडी शॉपिंग कर, मग येताना एकत्र येऊ. नाही, येण्याचं योगे जुळत होते, अगदी तयार झाली होती की इथे यायचं म्हणून, पण अचानक तब्येत बिघडली. म्हणाले तर नको जाऊया, खूप थंडी आहे. इकडे एकदा आल्या ना परत न जाण्याचं मन होईल त्यांचं. आता परत नाही जायचं मला, इकडेच खुश होतील त्या. कारण त्यांनी पाहिलेलंच नाहीये इतकं पावित्र्य, इतकी प्युरिटी आणि हे वास्तव पाहिलेलंच नाहीये. फक्त मागील अनुभवांमुळे आणि काही मागील प्रिज्युडिसमुळे यांची ही रिॲक्शन आहे फक्त. नाही, पण मी त्याला विचारलं की तू आता येत होतीस ते माझ्या सांगण्यामुळे येत होतीस की थोडं 5% तुलाही वाटलं? तर म्हणाली नाही, माझं तर 1% मन नव्हतं. तुमच्या हरकत नाही म्हणा, तुझं 100% नसेल मन तरी माझ्या इच्छे का तर एकदा तर चल तू माझ्याबरोबर. जय सच्चिदानंद. त्यांच्या मनाची का आशा करता? त्यांना फोर्सिबली एकदा घेऊन तरी या. कितीतरी जणी इथे आलेत आज. आधी त्यांच्या हजबंडना मना करायच्या, तिथे अडालजला नाही जायचं, आमच्या गावीच राहायचं, आमच्या शहरातच राहायचं, इथे का नाही, तिथे नाही जायचं. हजबंड म्हणाला तुला यायचं आहे? नाही यायचं, हरकत नाही, मी 2 दिवसांसाठी जातोय, माझ्यासोबत 2-3 दिवस चल. 2 दिवस राहिल्यानंतर खूपच छान आहे, इथेच राहावं वाटतंय, चेंज झाल्या. जय सच्चिदानंद. अंजू राय, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन कसं होतं? खूपच जास्त क्रोध आला तर काय करावं? मनाच्या शांतीसाठी आपण काय करावं? काल ज्ञान घेतलं होतं तुम्ही? पूर्वी घेतलं होतं. हो, पहिले घेतलं होतं. हरकत नाही, तर मग ज्ञानमार्गावर राहा. 5 आज्ञा ज्या आहेत आणि छोटी 4 पुस्तकं आहेत ना, संघर्ष टाळा, ॲडजस्ट एव्हरीवेअर, ती पुस्तकं ठेवा, थोडा स्टडी करा. क्रोध आला तर प्रतिक्रमण करा. मनाच्या शांतीसाठी एकच उपाय आहे, पूर्ण दिवसभरात कुणाच्याही चुका शोधू नका. कुणाच्यातले दोष काढता तुम्ही कधी? काय ऐकू येत आहे तुम्हाला? हो, ऐकते. तर दुसऱ्यातले दोष तुम्ही बघता का कधी दिवसभरात? बघते. 1, 2, 3, 4, 7, 8
हो 6-8. 7-8. तर तेवढे दोष काढणं बंद करा आणि जबरदस्त प्रतिक्रमण करा. जितक्या वेळा प्रतिक्रमण कराल तितकी तुम्हाला मनाची शांती मिळेल. आणि क्रोध जेव्हा येतो तेव्हाही प्रतिक्रमण करा आणि आपली मनमानी सोडा. व्यवस्थित ॲक्सेप्ट करा. झाला तो न्याय ॲक्सेप्ट करा. तर क्रोधही कमी होईल आणि जेवढ्या 5 आज्ञा पाळाल तेवढं आत्मा परमात्म्याचं मिलन लवकर होईल.